श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ भक्तिसार. अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळका, भक्ती पंकजाच्या सदैव अर्का. मुनी मानस चकोर पाळका, कृपा पियुषा चंडा तू. भाविक प्रेमळ भक्तपरी, तयांचा अससी पूर्ण कैवारी. बाळ प्रल्हाद संकटावरी, कोरडेप काष्ठी प्रकटलासी. कर विशंती प्रताप सघन, संकटी घातले देवतेने. तदर्थ रविकुळ पाळन, अवतार दीक्षा मिरविसी. देव विप्रांची संकट पाहून, मत्स्य कुळाते करी धारण. मग उदधी ते गगन दाऊन, शंखासूर धरी येला. तेवीच दैत्य दुमदुमा करीत, अवतार कच्छ झाला मिरवित. उदधी मंथुनी शंखा तोषवीत, महाराज कृपार्णव. राया बळीची उद्दाम करणी, स्वरूप मिरवी खुजटपणी. संकट पडता सुरगणी, फरशधर झालासे. अपार भक्त प्रेमा सघन, त्यात स्थिरावले पंडुनंदन. शिशुपाळ वक्रदंत कंदन, वसुदेव कुशी मिरवला. असो ऐशा भक्तिप्रेमा, तू ते आवडे मेघश्यामा. तरी भावभक्तीच्या उगमा, पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी केले कथन, हिंगळाज क्षेत्री मच्छिंद्रनंदन. अष्टभैरव चामुंडा जिंकून, दर्शन केले अंबेचे. तरी श्रोते सिंहावलोकनी, कथा पहा आपुले मनी. 12 मल्हार मार्ग धरुनी, जाता झाला मच्छिंद्र. तो 12 मल्हार काननांत, मुक्कामा उतरला एका गावात. देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पहुडला. तो रात्र झाली 2 प्रहर, जागृत आहे नाथ मच्छिंद्र. तव काननी दिवट्या अपार, मच्छिंद्रनाथे देखिल्या. इकडूनी जाती तिकडूनी येती, ऐशा येरझारा करीती. ते पाहुनी नाथ जती, म्हणे भूतावळे उदेले. तरी याते करावे प्रसन्न, समय येता हाची दिसून. कोण्यातरी कार्या लागून, उपयोगी श्रम पडतील. तरी त्याते आता शरणागत, प्रसन्न करुनी घ्यावे भूत. श्रोते म्हणती कार्य कोणते, भूता स्वाधीन असेल की. तरी ऐसे न बोलावे यावेळे, भूत श्रीरामा उपयोगी आले. राक्षसाचे प्रेत नेले, समरा अंगणी सुवेळे. तेव्हा अमृतदृष्टी करून, उठवी शेन कपिरत्न. तेवी तुळशीसी प्रसन्न, भूत झाले कलित. तरी लहानापासूनी थोरापर्यंत, समयी कार्य घडून येत. पहा अर्णवा झुरळे निश्चित वाचविले म्हणताती. तन्याये कल्पुनी चित्ती, नाथ भूतांच्या बैसल्या अर्थी. मग अंबिकास्त्र स्पर्शशक्ती प्रेरिता झाला तेची क्षणी. ते अस्त्र प्रेरिता भूतगणी, होता स्पर्श कुरुमेदिनी. मग पद धरी आवळुनी, सुटका नाही पदाते. जेवी युद्ध कुरुक्षेत्रात, मही धरतसे कर्णरथ. चक्रे गिळुनी करी कुंठित, गमन संधान करुनेदी. तन्याये स्पर्शशक्ती, करी भूतपदा धरा व्यक्ती. चलनवलन मग त्या क्षिती, काही एक चालेना. जैसे तरु एकाची ठाई, वसती अचळ प्रवाही. तन्याये भूते सर्वही, खुंटोनिया टाकिली. तया भूतांचे वियोग निमित्ते, की वेताळा भेटी जाणे होते. सर्व मिळोनी येता क्षितीत, जमोनिया येताती. तव ते दिवशी झाले कुंठित, वेताळ भेटीच राहिली प्राप्त. येरेकडे वेताळ क्षितीत, अनंत भूते पातली. तो दक्षभूतांचा बळी वेताळ, पाहे अष्टकोटी भूतावळ. तो न्यूनपणी सर्व मंडळ, दिसूनी आले तयाते. मग अन्य भूताते विचारित, शरभतिरींची भूत जमात, आली नाही किमर्थ. शोध त्यांचा करावा. अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत. शरभतिरी येऊनी त्वरित, निजदृष्टी पाहती. तव ते मंडळी महिव्यक्त, उभी असे बळरहित. जैसा एका ठाईंचा पर्वत, दुसऱ्या ठाई आतळेना. मग त्या मंडळा निकट येऊन, पुसते झाले वर्तमान. तुम्ही व्यक्त मही लागून, काय म्हणून तिष्ठला. येरी म्हणती अनेक जे भेद, मही उचलूनी देता पद. कोण आला आहे सिद्ध, तेने कळा रचियेली. मग ते पाहे कळा ऐकून, पर्वता चालिले शोधा लागून. गुप्तरूपे वस्थित येऊन, मच्छिंद्रनाथ पाहिला. बालार्क किरणी तेजा गळा, शेंदूर चर्चिलासे भाळा. तया माझी विभूती सकळा, मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती, की वस्तीस पातल्या रत्नज्योती. हेमगुणी गुंफोनी निगुती, कबरी भारी वेष्टीला. ललाट आफाट मिशा पिंगटा, वट दुग्धाने भरल्या जटा. सरळ नासिका नेत्रवाटा, अग्री समदृष्टी पाहतसे. अर्क नयनी विशाळ बहुत, उग्रपणी उदय दावित. पाहता वाटे कृतांत, नेत्र तेजे विराजला. स्थूळवट बाहुदंड सरळ, आजानुबाहू तेजाळ. की मलविमल करुणी स्थळ, बाहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य विरगुंठी, कंथा विराजे पाठपोटी. त्यावरी ग्रीवीसी नेसल्या दाटी, ज्ञानशिंगी मिरवितसे. बाहू वाटे हनुमंत, वीरकंकण करी शोभत. कुबडी फावडी घेऊनी हातात, बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र 12वा रुद्र, की सकळ योगियांचा भद्र. जैसा नक्षत्रगणी चंद्र, तेजा माझी डवरतसे. ऐसे पाहुनी एकभूती, मना माझी करिता ख्याती.
तेनेची व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटत असे. मग ते होऊनी संदेहस्त नाथासी म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करामुक्त आपुल्या कार्यासी. नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही केवी मुक्त राहिले. येरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे. तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ. यावरी त्यांसी म्हणे नाथ सोडणार नाही सहसाही. तुमचा वेताळ आदिराणीव जाऊनी त्या ते त्वरे सांगावे. येरू म्हणती मग अपूर्व भले नोहे महाराजा. वेताळ खेळता बाबर देव हे महाबळाचे असती अष्टार्णव. ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव मही खेळती महाराजा. नवनाग जैसे सबळी तयान माझी फेडिती कळी. तयान सवे कोणी रळी केली नाही आजन्म. देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती. तस्मात स्वामी तयांप्रती श्रुत करू नोहेजी. येरू म्हणे संपादनी येथे काय करिता दाऊनी. तुमचा वेताळ पाहिन नैनी बळ जेठी कैसा तो. ऐसे ऐकुनी भूती मात म्हणती अवश्य करू श्रुत. मग जाती जेथ तो वेताळ भूत तयापाशी पातले. राया वेताळासी करुनी नमन सांगते झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूतांचे विघ्न जोगी एक आहे की. तेने खेळूनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती. शेवटी म्हणतो हेची गती तुम्हा करीन महाराजा. ऐसे ऐकुनी पिशाचराव परम क्षोभला विकृती भाव. म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मिळवा. मग भूत भृत्य जासूद हलकारे जाते झाले देशांतरा. अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगाल आदी पातले. माळवी मेवाड तैलंगन कर्नाटकी देश दक्षिण. कुंडाळ कैकाड विलंबवचन सप्तद्वीपींचे पातले. सकळा श्रुत करुनी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी. अष्टराणीव एकेक कोटी समारंभा पातले. अष्टराणीव तयांचे नाव महावीर विद्येकारणी सर्व. महम्मद महिषासुर धुळोवान गर्वे बाबर झोटिंग पातले. मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून विरात त्याचा संचार. तोही 1 कोटी भार घेऊन या मिळाला. ऐसे कोटी भार उतरले जैसे गिरीवर. महाभद्र तो आज्ञा वेताळवीर येऊन या पोचला. सकळ वेताळापाशी येऊन कथिते झाले सिद्धगमन. मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालिले. येऊनी शरभतीराप्रती अष्टही कोटी कोल्हाळ करीती. तेने दनानी अमरक्षिती आणि पाताळी आदळतसे. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ करी कवळी विभूतीपात. आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखीत पै केले. स्मरण गांठीव विभूती शर सज्ज करीती अति तत्पर. परी सर्वांचा प्रताप पहावया स्थिर मही विराजे उगलाचे. परी वज्रास्त्र मंत्र जपून भोवते वेष्टिले रेषांगण. आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवतसे. तेने करुनी भूतांचा प्रवेश लिप्त नोहे आसपास. परी भूताळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा. जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करीती अपार अंबरा. परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा कदाकाळी मानिना. त्यात अष्ट पिशाचनृपाळ स्वरूपे करुनी अतिविशाळ तरु टाकीती उपटुनी बळे. पर्जन्य धारांसारखे परी ते वज्रास्त्र मौळी तयान गणिती तये काळी. तरु संचवुनी पर्वत मौळी पर्णकुटीती जाहली. ऐसा संचरता तरु भार काय करीते झाले समग्र. कोरडे काष्ठादी तृण अपार तयावरी सांडिती. सकळ करुनी महाकहर सांडिते झाले वैश्वानर. ते पाहुनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरितसे. भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळापर. ब्रह्मांडी उमाळा व्यापे थूर पक्षीकुळ जीवजंतू. ऐसी पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी. उदधी मिरवुनी आकाशापाठी शांत केला पावक तो. या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र. तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणे मिरवितसे. परी ते दृश्य अदृश्य जाणुनी प्रळयाग्नी पाहती गुप्त होऊनी. मग पहा उदधी तो या सांडोनी आकाशात मिरवू त्या. परी तो विझेना मंत्राग्न. मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमूर्धन अस्त्र मंत्रे करुनिया. शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे. तेने करुनी अष्टकोटी मही व्यक्त झाली एक थाटी. जैसी पूर्वी भूताते राहटी तेची झाले सर्वांस. परी अष्टजन जे जयांचे नृप महाबळी प्रतापदर्प. ते स्पर्शास्त्र न गणिती माप स्वबळे मिरविती. परी स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरिले. हे तो नेनोनी निकट आले मच्छिंद्रा ते अकळावया. परी भोवते आहे वज्र संपन्न लाग न चाले काही तेने. परी परम बलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले. परी भोवते आहे वज्रास्त्र तेची गिळूनी गेला मुखपात्र. हे मच्छिंद्र पाहता अतिविचित्र वासवास्त्र सोडितसे. वासवास्त्र होता प्रकट उभयंतांची झाली झगट. जैसे जेठी लागुनी येत पाठ लोंबी झोंबी खवळले.
एकमेका मही पाडिती तेने दनाना उठेक्षिती अष्टसमुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे पै शेषमस्तके हेलावती कुर्म म्हणे त्या अति अद्भुती वराह सावरुनी नेटे देती मही लागी उचली तसे येरीकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्राचे चरण की चरणी धरुनी मही कारण मच्छिंद्रनाथ अकळावा परी तो नाथ अति चपळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पुन दानव केले सप्त निर्माण मधु तिल कुंभकर्ण मरु आणि मालिमल मुचकुंद त्रिपुर बलजेठी ऐसी सप्त दानवहाटी साती दैवते बळजेठी लोंबी झोंबी पातले झोटिंगाते मधु झगटे खेळती तिल कुंभकनेटे बाबराते कुंभकर्ण लोटे झोट धरणी झगडती महम्मदा लागी मरु भिडत मालिमल मुंजाते अल्हाटित महिषासुर अति उन्मत्त मुचकुंद त्याते भिडतसे धुळो वान वीर समर्थ त्रिपुर झगटे तया निरत ऐसे एका मंत्री अस्त्रदैत्य सप्तजन अल्हाटिले ऐसे भिडता अष्टजन मही उठला अतिदनान एकमेका मही कारण अकळावया ते जल्पती एक दिन एक रात्री साती जना न विश्रांती लाथा केवळ हुमण्या देती वर्मा वर्मी जाणून या तेने करुनी प्रहार भेदिता देह विकळ होत मुष्टी प्रहारे मूर्छित होत मही पडते आदळणी मग साती जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्त दानव अदृश्यवर होते झाले एकसरे येरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळ प्रती तो संधान पाहुनी हृदयस्थिती वासव शक्ती भेदितसे तेने घाये अतिसबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उतावेळ अदृश्य झाली शक्ती ते येरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने येता येता साती जणी लगट करीती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मच्छिंद्राचा झालासे सिद्ध प्रयोग होता नीती संचर तो अष्टदेहांप्रती तेने करुनी वातगती आकर्षण होतसे जवजव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहत परमक्लेश उचंबळत मूर्छाशक्ती मिरवावया ऐसी होताची अष्टमावृत्ती मग एकमेका प्रती बोलती आता आसडूनी अहंवृत्ती शरणवेगी रिघावे नातरी जोगी आहे कठीण भूतांसह आपला घेईल प्राण तरी याते प्रसन्न करून जगा माझे नांदावे जैसे रामप्रसादे करून लंकाराणी व बिभीषण की वाळीचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीव तन्याये येथे करून वाचवावा आपला प्राण उपरी जीवलिया संगोपन आश्रय होईल हा एक जैसा दरिद्रियाला परीस की चिंतामणी चिंतित्यास की पियुष लाभे रोगियास तैसे होईल आपणासी की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले साह्यवंत तन्याये आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐसे बोलूनी एकमेका निश्चय करुनी नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्याये सर्वज्ञ मूर्ती सोडवी आम्हा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राण आहुती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहोत आमुचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रे दान संजीवनीचे पै केले तू प्रत्यक्ष अससी नारायण हे नेनो निरळी तुझं कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्याची जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले गबसती परी भोगदशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी तन्याये येथे झाले तरी कृपेची बसवी पाऊले चलनवलन अवघेचे राहिले बोलणे उरले सांगावया आता शनैक करीसी आळस आम्ही जाऊ परठायास तेने लाभ तव हस्तास काय मिरवेल तुझ लागी तरी आमचा वाचवावा प्राण मग तुझे नाम मिरवू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतांसहित येऊ की यमे पाळिले यमदूत किंवा विष्णुपुढे विष्णुगण धावत तन्याये आम्ही भूतांसहित तुझ पुढे मिरवू की हे जरी म्हणसील खोटे तरी पूर्वजा बुडवू नरक कपाटे आणि पंचपातके महानेटे निजमस्तकी मिरवू की गोहत्यारी ब्रह्महत्यारी श्रीहत्यारी बाळहत्यारी मातृ पितृ गुरु हत्यारी पंचपातके मस्तकी मिरवू की ऐशी पातके रौरव क्षिती भोग मिरवू संवत्सर आयुती याते साक्ष चित्रगुप्ती लीन मुखपदा मिरवू का ऐसे अमुचे बोल निश्चित काया वाचा धरुनी निश्चित तरी आता होई कृपावंत दया लहरी मिरवावी यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्याते साह्य भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी साह्य करावे मंत्रा लागुनी कोणीतरी घोकिलिया मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशयास मग साधन प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पंथे कार्य जगात
निश्चये आम्ही मिरवुकी पूजा पुरस्कर अभ्युत्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरकास्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण असराची येरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शू पाहती चरणकमळ मही व्यक्ती होऊन या तेव्हा जल्पुनी विमुक्तास्त्र मुक्त केले पिशाच्च सर्वत्र मग मच्छिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहते बद्धांजोळे उभय कर उभे असती ते समोर वाणी वदले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणोनी मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत जेवी नक्षत्रां माझी तेजोमंत शशीनाथ मिरवला की रश्मिपाल मंडळात तेजे गहिवरला प्रभे आदित्य की सुरवरगणी शचीनाथ देवांमध्ये मिरवला की शिवगण समुदायी परमशोभत नग जावई की विष्णुगणांत शेषशायी प्रभुत्वपणे मिरवला की दानवान माझी उशना मूर्ती की देवान माझी बृहस्पती की पृतने माझी ऐरावती देवांगणी मिरवतसे तेवी पिशाच्च मंडळात परमक्षोभला मच्छिंद्रनाथ मग सकळांच्या मस्तकी ठेवूनी हात म्हणे क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलावुनी सकळीक की मच्छिंद्र कार्यश्लोक जग उपकारा वदला असे तरी त्याचे धाके कोणी तया सहाय्य पिशाच्च असावे येऊनी सांगितले याचे कार्य द्या करुनी मंत्रोच्चार होताची ऐसे ऐकून या भूते अवश्य म्हणती जोडुनी हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ अनेक वर मज द्यावा तुमचे अमुचे समरंगन झाले सबळ बळे करून त्या समरंगनाचे कथन लोकी ऐसे मिरवले तरी ते आख्यान वाचिता तयान करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानावा तो पुरुष त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपलेकडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रा लागी न देखते की अविंधाते जेवी सुकर की श्वान मानिते अशुद्ध वेप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशा वसावे ऐसे अनुनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूते अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयांचे करावे निवारण सकळ भूते मिळवून या आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गी बैसावे हे आख्यान जो पाळेता त्यासी कदा काळी न करावी व्यथा हेची द्यावे मज सर्वथा कृपा करुनी सर्वांनी ऐसे ऐकुनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती त्या सदनाते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाही ऐसे वदुनी वरदभूत नमिता झाला मच्छिंद्रनाथ सर्व नमुनी पुसुनी त्याते स्वस्थानाते चालिले अष्टकोटी पिशाच्यांसहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार तेथींचा विधी करुनी सर्व कुमारी दैवती चालिला तैसीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी ते पुढीले अध्यायी अवधान देऊनी कथाश्रोते स्वीकारा अहो ह्या कथासार ग्रंथास परिकर पंचम अध्याय घोकिल्यास पिशाच्च बाधा तयासी खास होणार नाही सहसाही जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करिता जाईल प्रथम अध्याय जो घोकील त्याचा अंगरोग जाईल की दुसरा अध्याय घोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण तिसरा अध्याय घोकिता प्रसन्न होईल अंजनी सूत तयाते चौथा अध्याय घोकिता फळ कार्य निवटील परम सकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वाते असो ऐसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडी सूत मालुजी सांग वदे नरहरी कृपे करुनिया स्वस्ति श्री भक्तिकथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसुत भाविक चतुर पंचमाध्याय गोढहा श्री कृष्णार्पणमस्तु श्री दत्तात्रयार्पणमस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त